नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सर्व? आज आपण भीष्म द्वादशी या विषयावरचा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. महाभारतात ज्यांना पितामह म्हणून आपण ओळखतो अशा भीष्म यांच्याविषयीचा हा भीष्म द्वादशीचा दिवस. महाभारतातील कथेचा आधार घेऊन म्हटलं तर हस्तिनापूर राज्यातील चंद्रवंशी भरतवंशी क्षत्रिय राजा प्रतीप यांचे लहान राजपुत्र शांतनू होते. भीष्म, चित्रांगद आणि विचित्रवीर्य यांचे ते पिता म्हणजेच भीष्माचे वडील हे शांतनू. परंतु तरुणाया शांतनू गंगेच्या प्रेमात पडले व तिला लग्नाची मागणी घालतात. परंतु गंगा एका अटीवर लग्नाला तयार होती. ती अट खूप विचित्र, म्हणजे की काही झाले तरी शांतनूंनी मला याचे कारण विचारले नाही पाहिजे असं सांगून त्यांनी लग्नाला होकार दिला. शांतनू यांनी ही अट विनाशर्त मान्य केली. देवी गंगेसोबत विवाह केला. मात्र पुढे चालून गंगेला पहिला पुत्र झाला. त्यांनी तो पुत्र शेजारच्या गंगा नदीत टाकून दिला. वचनबद्ध शांतनू याचे कारण तर विचारू शकत नव्हते. अशा प्रकारे एकामागून एक करत 7 नवजात बालकास नदीमध्ये टाकून देते. मात्र वचनबद्ध शांतनू तिला याचे कारण विचारू शकत नव्हते. परंतु 8व्या मुलाच्या जन्मानंतर शांतनूंना न राहून त्यांनी त्याचे कारण विचारले. गंगा त्या शेवटच्या बालकास नदीत टाकत नाही, परंतु शांतनूने वचनभंग केल्यामुळे ती त्याला सोडून जाते. हा शेवटचा मुलगा देवव्रत म्हणजेच महाभारतातील पितामह आणि आजचे आपण ज्यांना आपण गंगापुत्र भीष्म म्हणतो तेच हे. पुढे सत्यवतीसोबत विवाह केला शांतनूने. पुढे त्यांना 2 पुत्र चित्रांगद आणि चित्रवीर्य झाले. चित्रांगद हे गंधर्वासोबत युद्ध करताना वीरमरण पावले. त्यानंतर भीष्माचार्यांनी आपल्या हस्तिनापूर राज्याचा राज्यकारभार चित्रवीर्य यांच्याकडे सोपवला आणि सर्व कारभारात त्यांना राजगादीवर बसवले. चित्रवीर्य हे यांना राजकारणातील किंवा राजगादी किंवा याविषयी काही सखोल माहिती नव्हती. पुढे त्यांपासून धृतराष्ट्र, पांडू आणि एक दासीपुत्र विदुर हे 3 पुत्ररत्न प्राप्त झाले. पुढे महाभारत घडले. तुम्हाला तर याविषयीचं सर्व माहितीच असेल. महाभारतातील पहिल्या दिवसापासून युद्धाला सुरुवात झाली आणि 10व्या दिवशी कृष्णलीला करून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या हाताने आणि शिखंडाला श्रीखंडी यांना समोर आणून कौरवांचे प्रधान सेनापती पितामह भीष्म यांच्यावर बाणाचा वर्षाव करून त्यांच्यावर असणारी सेनापती पदाची जबाबदारीतून त्यांना मुक्त केले आणि 51 रात्र त्यांनी पितामह भीष्मांनी बाणाच्या शय्येवर लेटून काढले आणि अखेर त्यांनी त्यांचा देह शुभ उत्तरायण म्हणजे हिवाळी संक्रांतीला त्याग केला. माघ शुद्ध अष्टमीच्या दिवशी भीष्माचार्य आपली प्राणक्रमण करतात, म्हणून माघ शुद्ध अष्टमीला भीष्माष्टमी असं म्हटलं जातं. त्यांच्या मृत्यूनंतर 4 दिवसांनी भीष्म पितामह यांना समर्पित श्राद्धाचा दिवस भीष्म द्वादशी म्हणून पूजला जातो. या द्वादशी तिथीला भीष्म पितामहांना तर्पण अर्पण करून त्यांचे श्राद्ध करण्याची परंपरा या दिवसापासून सुरू झाली. भीष्म द्वादशीच्या दिवशी पितरांना पिंडदान करणे, पितरांना तर्पण अर्पण करणे, दानधर्म करणे असे केल्याने आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. पितरांचा जो आशीर्वाद म्हणतो आपण तर तो आशीर्वाद मिळत असतो. तर ही भीष्म द्वादशीची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.